नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटर आहे. डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. आज न्यूयॉर्क सेशनचं सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला ट्रेड एक्सप्लेन करतो. एक्झॅक्टली या लेवलवरती आपण एक डाऊन साईडला ट्रेड प्लॅन केलेला, जिथून आपण 100 पिप्स कॅप्चर केले. आणि हा ट्रेड एकदम सिम्पल होता, सगळ्यांनी कॅप्चर केला. आपण डाऊन ट्रेंड चालू होता कंटिन्युअसली, एक ट्रेंड लाईन तयार केलेली मार्केटने ऑलरेडी, आणि त्या ट्रेंडलाईनला टॅप होईला मार्केट जाईल असं माझं एक सिम्पल प्रेडिक्शन होतं. प्राईज ॲक्शन वाईज याच्या व्यतिरिक्त कुठलंही प्रेडिक्शन आपण केलं नव्हतं. त्या बेसवरतीच एकदम सपोर्ट जिथून मार्केटने घेतला, ओके, तिथून मार्केट वरती जायला निघालं. पण एक रेजिस्टन्स होता बघा, हा एक प्रॉपर रेजिस्टन्स मी ऑलरेडी मार्क करून ठेवला. हा 15 मिनिटवरती तुम्हाला क्लिअर दिसेल. आणि या झोनवरती जसं मार्केट टॅप झालं, लगेच आपण एक डाऊन साईडला पुलबॅक ट्रेड फक्त प्लॅन केलेला. ओके, इन दी एंड आपल्याला हा बाईंग साईडला ट्रेंडलाईनपर्यंत जाणार हे माहीतच होतं, तरी पण आपण इथं एक सेलिंगचा एक पुलबॅक ट्रेड प्लॅन केला. इथं आपल्याला 100 पिप्स कॅप्चर करता आले. मॉर्निंग लाईव्ह स्ट्रीमला जर तुम्ही बघितलं तर आज आपण 500 पिप्स कॅप्चर केलेत लाईव्ह स्ट्रीमवरती. ओके, जर जे लोक मॉर्निंग लाईव्ह स्ट्रीमवरती माझ्यासोबत जॉईन होते त्यांना माहीत आहे, 250 पिप्स आपण लाईव्ह स्ट्रीमवरती कॅप्चर केले. आणि त्याच्यानंतरनं त्याच्या पुढचे 250 पिप्स हे मी रिअल वन्स क्लबवरती अपडेट टाकत होतो, त्याच्यावरती कॅप्चर केले. हा ट्रेड पण एकदम सिम्पल होता. मार्केट सकाळपासून उठल्यापासूनच, सकाळी 7 वाजता लाईव्ह स्ट्रीम असते, त्यामुळं सकाळी उठल्यापासूनच मी मार्केट जेव्हा ऑब्झर्व करायला लागलो तेव्हा मला एक समजलं की मार्केटमध्ये बाईंग प्रेशर ॲक्टिव्ह आहे. ओके, प्रॉपर डब्ल्यू करून मार्केटने अप साईडला जायचा प्रयत्न केला. बट हा डब्ल्यू कुठेतरी स्टॉप झाला, आपण म्हणतो ना एक स्टॉप, आणि जिथं स्टॉप झाला तिथं मला एक प्रॉपर रेजिस्टन्स लेवल मिळाली. ओके, पुलबॅकला मी तयारच होतो की त्या रेजिस्टन्स टॅपपर्यंत ट्रेड प्लॅन करायचा. आणि एक्झॅक्टली मला 82ला अप साईडला एक ट्रेड प्लॅन करायला आलं. सगळ्यांनी ट्रेड एक्झिक्यूट केलेला. जवळपास 60 पिप्सचं माझं फर्स्ट टार्गेट होतं. सेकंड टार्गेट ते 120 पिप्स होतं. दोन्ही टार्गेट माझे इन्स्टंट हिट झाले. त्याच्यानंतर मी एस-एल ट्रेल करत गेलो. प्रत्येक स्विंगला मी माझा एस-एल ट्रेल करत राहिलो आणि स्विंग हिट झालाच नाही गाईज. 500 पिप्सपर्यंत हा ट्रेड तसाच राहिला. खूप मोठा ट्रेड होता, सगळे प्रॉफिटमध्ये होतो. आणि नंतरनं मी 500 पिप्सला बुक केला, नाहीतर मला आज 1000 पिप्स तर मिळतील. बघा, लास्ट एस-एल माझा इथं होता. हा एस-एल हिटच झाला नसता. मी 500 पिप्स झाल्यानंतर ना ऑटोमॅटिकली मी कधीच असं करत नाही की स्वतःहून एखादा ट्रेड एक्झिट केला. बट 500 पिप्सला मी तो ट्रेड एक्झिट केला. 0.01 क्वांटिटी फक्त ठेवलेली, खूप छोटी, म्हणजे फक्त 10%. जी लॉट साईज मी घेतो त्याच्यावरती 10% क्वांटिटी ठेवली. त्यात मी 1000 पिप्स कॅप्चर केला. पण ते $116-117 तो पण बुक केला. आणि आत्ता पण तुम्ही बघू शकताय, हेवी मार्केट अप साईडला गेलेलं आहे. जवळपास बापरे, आपल्या लेवलपासून गाईज 1,500 पिप्स मार्केटने मुवमेंट दिलेली आहे. 1,500 ते 2,000 पिप्स. ओके, चला आता आपण बघूया की मार्केटमध्ये उद्या कुठल्या लेवल महत्त्वाचे आहेत. त्याच्यासाठी आपण 4 आवरवरती शिफ्ट होऊन तुम्हाला सगळं ॲनालिसिस मी सांगायचा प्रयत्न करतो. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्यासाठी मी एक स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी लवकरच घेऊन येतो आहे गोल्डमध्ये, जी तुम्हाला ट्रेडिंगमध्ये हेल्प करणार आहे. ओके, जर तुम्हाला स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी शिकायची असेल तर कमेंट करून मला फक्त सांगा की सर, फक्त एकच कमेंट टाका कमेंट सेशनमध्ये की स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी, मी तुम्हाला ती नक्कीच प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन. ओके, आता कुठल्या लेवल्स महत्त्वाचे आहेत त्यासाठी बघा, 4 आवरमध्ये. ओके, 4 आवरमध्ये जर आपण काही लिक्विडिटीज मार्क केल्या तर पहिली ही आहे, सेकंड ही आहे जी आत्ता ब्रेक झाली. ब्रेक होणार आहे आधी बघूयात गाईज. ही एक 4316, ही एक सेलिंग लिक्विडिटी आहे, ही पण मार्क करून घेऊया. आणि त्याच्यानंतर ना ही एक लेवल आहे. थोडंसं मी पाठीमागे येतो. ओके, ही तर खूप वरती, याचा आत्ता विचार करायला नको. ओके, इथं कुठल्या लिक्विडिटीज मला प्रॉपर दिसत नाही आहेत. ओके, ह्या काही लेवल्स आहेत 4 आवर्सवरती ज्या महत्त्वाच्या आहेत. 1 आवरवरती जर तुम्ही गेला आणि लेवल्स फाइंड आउट केलेत तर
जवळपास तर कुठलीच लेवल अशी दिसत नाही आहे. परफेक्ट. ही जी लेवल आहे याचा फक्त आपण कलर चेंज करूया, म्हणजे ही 1 आवरमध्ये आहे असं आपल्याला समजेल. ओके, ऑलमोस्ट सेम आहे, ऑलमोस्ट सेम आहे. ओके, आता बघा बाईंग साईडला तर मार्केट गेलं आहे, हे नॉनस्टॉप आता इथपर्यंत जाऊ शकतं. याला वरती अजिबात कुठलाही सपोर्ट नाही. स्विंग ट्रेड करायचं असेल तर बिंदास्त 1000 पिप्सची मुवमेंट आहे अपसाईडला, निवांतपणे तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. इथून अपसाईडला जेव्हा जेव्हा मार्केट पुलबॅक घेईल, जेव्हा मार्केट पुलबॅक घेईल तेव्हा तुम्हाला अपसाईडला ट्रेड प्लॅन करायचा आहे 4316पर्यंत. हा स्विंग ट्रेड असणार आहे तुम्हाला, बरोबर. ट्रेडिंगमध्ये काही प्रकार आहेत, हे आधी समजून घेणं तुमचं महत्त्वाचं आहे. स्विंग ट्रेड असतात, स्कॅल्पिंग ट्रेड आपण म्हणू शकतो, असे 2 प्रकारचे ट्रेड असतात. स्विंग ट्रेड्स म्हणजे मोठे ट्रेड्स गायचे, म्हणजे ते असतात 200 पिप्स, 400 पिप्स, 1000 पिप्स, असे मोठे मोठे ट्रेड्स असतात. स्कॅल्पिंग म्हणजे कसं 40 पिप्स, 70 पिप्स, 100 पिप्स हे स्कॅल्पिंगमध्ये येतात. तर आपण आत्ता बघतोय स्विंग ट्रेड्स. ओके, स्विंग ट्रेड जर तुम्हाला प्लॅन करायचे तर नेहमी पुलबॅक जेव्हा येईल तेव्हा तुम्ही अपसाईडला इथपर्यंत प्लॅन करा. 4316ला जेव्हा मार्केट येईल तेव्हा तिथून आपण सेलिंग साईडला ट्रेड प्लॅन करायचे, त्याच्यानंतर अपसाईडला ट्रेड नाही प्लॅन करायचे. ओके, सो स्विंग तुमचा जिथं जिथं पुलबॅक भेटेल तिथं तुम्ही ट्रेड प्लॅन करा. प्राइस ॲक्शन जर तुम्ही व्यवस्थित बघितली तर पुलबॅक जेव्हा मार्केटने घेतला आहे, ओके, त्याचा हाय ब्रेक नंतरनं मार्केटने मुवमेंट दिली आहे. इथं तुम्ही पण असं करू शकता, याच्या हाय ब्रेकआउट नंतरनं. आता समजा एखादी ग्रीन कॅन्डल इथं तयार झाली, सॉरी रेड कॅन्डल इथं तयार झाली अशी, आणि त्याचा हाय हा असेल तर एंट्री इथं करू नका, या पुलबॅकला एंट्री नका. परत जेव्हा ही लेवल ब्रेक करेल ना तेव्हा एंट्री तुमची झाली पाहिजे. म्हणजे समजा जर मार्केट असं तयार होतं आहे तर एंट्री तुमची नेहमी इथं झाली पाहिजे, हायच्या ब्रेकआउटला. ओके, सिम्पल एवढंच तुम्हाला फॉलो करायचं आहे, याच्या व्यतिरिक्त काही नाही स्विंग ट्रेडमध्ये. आणि शॉर्ट ट्रेड जर तुम्हाला प्लॅन करायचा असेल तर 5 मिनटावरती येऊन तुम्ही बघा कंटिन्यूस मार्केट अपसाईडला गेलेलं आहे. आता तुमच्याकडे ज्या महत्त्वाच्या लेवल्स मिळत आहेत सेलिंग साईडला तर आत्ता सध्या विचार करू नका, जोपर्यंत मार्केट 4200च्या खाली नाही येते अजिबात नको. डाऊन साईडला अजिबात विचार करू नका. जो आहे तो ट्रेड अपसाईडलाच फाइंड आउट करा. एखादा अपसाईडला जेव्हा तुम्ही ट्रेड प्लॅन कराल तेव्हा FVG आपल्याला बघायचं आहे, एकतर 5 मिनटात किंवा 15 मिनटात. जिथं तुम्हाला FVG मिळेल तिथं तुम्ही व्यवस्थित अपसाईडला प्लॅन करू शकता. ओके, डाऊन साईडला कधी प्लॅन करायचं आहे, जेव्हा 4200 या झोनच्या खाली मार्केट येईल, त्याच्याशिवाय कुठंही सेलिंगचा प्लॅन तुम्ही करू नका. कुठलाही पॅटर्न जरी इथं झाला, एम पॅटर्न झाला, बेरिश पॅटर्न कुठलाही तयार झाला, फ्लॅग अँड पोल झाला, अजिबात नाही जायचं. ओके, एवढ्याच 2 गोष्टी फॉलो करा. बाईंग साईडला जिथं 5 मिनटावरती FVG भेटेल, 15 मिनिटावरती FVG भेटेल तिथं ट्रेड प्लॅन करा. जर तुम्हाला ॲग्रेसिव्हली ट्रेडिंग करायची सवयच असेल तर इथं पण सेम प्रोसेस फॉलो करा. जर पुलबॅक येत असेल आणि परत हाय ब्रेक करत असेल तर इथं ट्रेड दरवेळेस तुमचा ॲक्टिव्ह होईल. 5 मिनटं किंवा 15 मिनटं याच्या व्यतिरिक्त कुठलाही ट्रेड करायचा नाही. ओके, लेवल्स वरती आल्यावरती ट्रेड प्लॅन करा, अदरवाईज नको. आता अपसाईडला लेवल तुम्हाला माहीत झाले, FVG 5 मिनटाचा फाइंड आउट करायचा. ज्यांना FVG माहीत नाही याला FVG म्हणतात. ओके, पहिली कॅन्डल, दुसरी कॅन्डल आणि ही तिसरी कॅन्डल, ही समजा जर कंटिन्यू ग्रीन असेल, ग्रीन पहिली, दुसरी, तिसरी, तर पहिल्या कॅन्डलचा हाय आणि तिसऱ्या कॅन्डलचा लो हा आपला झाला FVG. ओके, हा गॅप. जर डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट सेक्शनमध्ये टाका FVG, मी मोठा व्हिडिओ बनवून तुम्हाला बघायला मिळेल. ओके, स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी तुम्हाला जर पाहिजे असेल तर स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी अशी कमेंट करा, मी त्याच्यावरती काम करतो आहे, लवकरात लवकर ती तुमच्यासाठी अवेलेबल आहे. चलो, थँक्यू सो मच गाईज. मला वाटतं आहे उद्या मार्केटमध्ये थोडंसं आपल्याला एखादा पुलबॅक बघायला मिळेल. सो पुलबॅकची वाट बघूया आणि होप सो मॉर्निंगवरती चांगले ट्रेड आपल्याला मिळतील. मॉर्निंगला सकाळी लाईव्ह स्ट्रीम 7 वाजता आणि संध्याकाळी न्यूयॉर्क सेशनला लाईव्ह स्ट्रीम ही आपली संध्याकाळी 6 वाजता. इथं तुम्ही टायमिंग्स तुम्हाला इथं दिसत असतील. ओके, चलो, थँक्यू सो मच गाईज. बी रिअल वन. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.